प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत आणि आजच्या या दिवसाकरिता परमेश्वराचं वचन जे परमेश्वराने देव केलेलं आहे त्याचं शीर्षक आहे क्षमा करण्याचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिव्हनेस. क्षमा करण्याचे महत्त्व. यासाठी जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो स्तोत्र संहिता 32 वचन 1 ते 6. स्तोत्र संहिता 32 वचन 1 ते 6. Psalms 32 verses 1 to 6. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. या स्तोत्र भागामधून आजचा संदेश घेण्यात आलेला आहे. तर क्षमा करणे आणि क्षमा स्वीकारणे हा ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे एक सर्वाधिक मूलभूत विश्वासाचं तत्व किंवा सिद्धांत आहे. पण बरेच लोक, बरेच विश्वासणारे या क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की इतर लोक आम्हाला दुःख देतात, आम्हाला ते त्रास देतात, आम्हाला दुखापत करतात आणि मग आमची नैसर्गिक प्रवृत्ती काय होते की त्या लोकांपासून आम्ही दूर राहतो. आम्ही त्या परिस्थितीमधून आम्ही माघार घेतो. आम्ही एका कोपऱ्यामध्ये बसून राहतो आणि आम्हाला झालेले जे काही अंदरुनी जखमा आहेत त्या जखमांना आम्ही जणू काय चाटत बसतो. अशा प्रकारची आमची स्थिती होऊन जाते. आणि कधी कधी आम्ही फक्त वरवरचा त्या जखमांची मलमपट्टी आम्ही करतो, पण त्या व्यक्तीसाठी आमच्या मनामध्ये जो कडवटपणा जो आहे तो वाढत जातो, कडूपणा वाढत जातो आणि आम्ही त्या दुष्टाच्या चक्रामध्ये आम्ही अडकून जातो. बऱ्याच वेळेस आम्ही स्वतः काहीतरी चुका केलेल्या असतात, स्वतः काही पाप आणि अपराध केलेले असतात आणि म्हणून आम्ही स्वतःची क्षमा आम्ही करू शकत नाही. आणि मग त्या गोष्टींचा आम्ही विचार करत असतो आणि सतत आम्ही मानसिक सराव आम्ही त्या गोष्टीबद्दल करत असतो की किती भयानक ते पाप होतं जे आम्ही केलेलं आहे आणि कसे भयंकर आम्ही त्या अवस्थेमध्ये होतो याचा विचार आम्ही नेहमी करत राहतो आणि स्वतःला क्षमा करण्याचा आम्ही नाकारतो. आणि त्याचबरोबर जी क्षमा आम्हाला देव देण्यासाठी उत्सुक आहे ती क्षमा आम्ही देवापासून सुद्धा आम्ही प्राप्त करून घेत नाही. आणि म्हणून अशा कोणत्याही परिस्थितीला म्हणजे इतरांना क्षमा करणे आणि स्वतःसाठी क्षमा मिळवून घेणे या दोन्ही परिस्थितींना आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जागा दिली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ आहे की आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही क्षमा जी आहे ही स्वीकारली पण पाहिजे आणि इतरांना आम्ही क्षमा दिली पण पाहिजे. आणि क्षमेमध्ये जगण्यास किंवा चालण्यास आम्ही शिकलं पाहिजे. आणि आपल्याला ज्यांनी कोणी दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही प्रार्थनेच्या द्वारे आम्ही क्षमा करून त्यांना आम्ही मोकळं केलं पाहिजे. नाहीतर मग आमच्या जीवनामध्ये अपयश हे येणार, आमच्या जीवनामध्ये कमतरता असणार, आमच्या जीवनामध्ये आजारपण हे येणार. आणि मग आम्ही पाहतो की या स्तोत्रामध्ये दावीद जो सर्व स्तोत्रांचा बहुतेक स्तोत्रांचा तो लेखक आहे तो अगदी
प्रसिद्ध आणि आवडता असा बायबलचा तो पात्र आहे, बायबल कॅरेक्टर आहे. आणि देव म्हणतो की दावीद कोण आहे? दावीद देवाच्या मनासारखा आहे. हालेलुया. अ मॅन आफ्टर गॉड्स हार्ट असं दावीदाला म्हणण्यात आलेलं आहे. पण दावीद मानव होता, त्याच्यामध्ये मानवी कमजोरी आल्यामुळे दावीदाने सुद्धा भयंकर पाप आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत. दावीदाने व्यभिचार केलेला आहे, दावीदाने खून केलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक असे पाप दावीदाने देवाविरुद्ध केलेले आहेत. तरी देखील दावीदाने काय केलेलं आहे? ज्या वेळेस त्यांनी पाप केलेला आहे त्या वेळेस जे आहे त्यांनी पश्चाताप केलेला आहे. पश्चातापी अंतःकरण घेऊन तो पटकन देवाकडे क्षमेसाठी तो वळालेला आहे. आणि म्हणून त्याला नेहमी देवाकडून क्षमा प्राप्त झालेली आहे आणि देवाने त्याचं जीवन पुनर्रचित केलेलं आहे. पुन्हा त्याचं जीवन पुनर्संचयित देवाने केलेलं आहे. आणि खरा पश्चाताप करून नेहमी दावीदाने प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणून ह्या स्तोत्राचा आपण अभ्यास करत असताना दावीद क्षमेविषयी काय शिकला हे आज आपण या स्तोत्र 32च्या द्वारे आपण शिकणार आहोत. तर पहिलं वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे, स्तोत्रसंहिता 32 वचन 1, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. दावीद या स्तोत्राची सुरुवात जी आहे ती एका घोषणेने करत आहे. आणि काय आहे ती घोषणा? तो म्हणतो की खरा आशीर्वादित व्यक्ती, धन्य म्हणजे आशीर्वादित व्यक्ती, खरा आशीर्वादित व्यक्ती तो आहे ज्याच्या पापांची क्षमा जी आहे ते देवाने केलेली आहे. मग कितीही ते भयानक ते पाप असो, भयंकर ते पाप असलं तरी देखील त्याच्या पापाची क्षमा देव करतो, त्यावेळेस त्याला धन्य म्हटलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर पांघरून घातलेलं असं म्हटलेलं आहे. इंग्लिश बायबल मध्ये कवर्ड हिज सिन्स म्हटलेलं आहे. हालेलुया. म्हणजे देवाने त्याचे पाप जे आहे ते झाकलेले आहेत, देवाने त्याच्या पापांवरती पांघरून घातलेले आहे. आणि त्याचा अर्थ असा होतो की इथून पुढे देव त्या व्यक्तीला पापी किंवा दोषी असं देव ठरवत नाही. आणि म्हणून दावीद जो आहे, दावीदाने खूप पाप आपल्या जीवनामध्ये केले तरी देखील देव त्याला म्हणत आहे की तो देवाच्या मनासारखा तो माणूस आहे. कारण दावीदाची एक सवय होती की पाप केल्याबरोबर तो लगेच तो पश्चाताप करत असे आणि क्षमा करण्याकरिता तो देवावरती अवलंबून होता. आणि त्याला ठाऊक होतं की देव फक्त क्षमाच करणार नाही तर त्याने केलेले पाप देव झाकणार आहे. हालेलुया. यशाया 1:18 मध्ये म्हटलेलं आहे, यशाया 1:18, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आमची पापे जी आहेत ती जरी लाखेसारखी लाल असली तर ती बर्फासारखी पांढरी शुभ्र देव तो करणार आहे. हालेलुया. त्याचबरोबर जर का ती किरमिजासारखी तांबडी असेल तर देव त्याला लोकरी सारखी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवच आम्हाला आमच्या पापांपासून आम्हाला तो क्षमा देऊ शकतो आणि आमच्या पापांवरती तो पांघरून घालू शकतो. एवढंच नव्हे तर पहिलं योहान याचा पहिला अध्याय आणि वचन 9, 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 9, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आम्हाला आमची पापे जी आहेत ती पदरात घेतली पाहिजेत, म्हणजेच आमच्या पापांची कबुली आम्हाला दिली पाहिजे. आणि मग आमचा देव कसा आहे? तो विश्वसनीय देव आहे, तो न्याय करणारा तो देव आहे.
आणि तो आम्हाला आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करणार आहे आणि सर्व अनैतिकतेपासून तो तुम्हाला आणि मला शुद्ध करणार आहे, याची खात्री आम्हाला देवाचं वचन देत आहे प्रियानो. आणि म्हणून जेव्हा आम्ही क्षमेचा अनुभव घेतो तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य अनुभवतो. अशा प्रकारचं स्वातंत्र्य आम्ही अनुभवतो, जे स्वातंत्र्य, जी मोकळीकता आम्हाला पहिल्यांदा कधीच मिळालेली नव्हती. अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आणि मला मिळतो. आणि मग आम्ही जीवनामध्ये पुढे 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 चालू लागतो. भूतकाळामध्ये केलेल्या पापांची, चुकांचा आम्हाला विसर पडतो, कारण देवाने स्वतः ते सर्व अपराध, ते सर्व पातके आमच्यापासून काढून घेतलेले आहेत. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं की देवाने तुमचे आणि माझे अपराध, तुमचे आणि माझे पातके इतके दूर केलेले आहेत, जितके पूर्व पश्चिमेपासून दूर आहेत तितकीच आमची पातके आमच्यापासून दूर करण्यात आलेली आहेत. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला ती क्षमा जी देव देतो ती क्षमा आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्याच बरोबर ज्याने आम्हाला दुःख दिलंय, ज्याने आम्हाला त्रास दिलाय, ज्याने आम्हाला दुखापत केलेली आहे, त्यांना सुद्धा आम्ही ती क्षमा दिली पाहिजे. हालेलुया. दुसऱ्यांना क्षमा करणे आम्ही कधीही नाकारायचं नाही, किंवा स्वतःसाठी देवाकडून क्षमा मिळवून घेणं हे सुद्धा आम्ही नाकारायचं नाही, कारण दोन्ही परिस्थित्या आमच्यासाठी धोकादायक अशा आहेत. आणि म्हणून क्षमा स्वीकारणे आणि इतरांना क्षमा करणे या दोन्ही क्षमेच्या पैलू ज्या आहेत त्या आम्ही केल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही आमच्यावरती ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांची सुद्धा आम्ही क्षमा केली पाहिजे, आणि स्वतःसाठी आम्ही देवापासून क्षमा जी आहे ती आम्ही स्वीकारली पाहिजे. कारण या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा देव आमच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याच्यावरती पांघरून घालतो तेव्हा आम्हाला धन्य म्हटलेलं आहे. म्हणजे तेव्हाच आम्ही धन्य व्यक्ती बनतो, आशीर्वादित बनतो आणि आनंदी आम्ही बनतो. हालेलुया. आणि म्हणून देवापासून आम्ही क्षमा प्राप्त करून घेतली पाहिजे. दुसऱ्या वचनामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. हालेलुया. या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मनुष्याला धन्य म्हटलेलं आहे. केव्हा धन्य म्हटलेलं आहे? जेव्हा परमेश्वर जे आहे त्या व्यक्तीला अनितीचा दोष लावत नाही तेव्हा तो धन्य होतो. आणि मग दुसरी गोष्ट ही आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही त्याला धन्य म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी दाविदाने जाणून घेतलेलं आहे की फार महत्वाचं आहे की आम्ही देवाबरोबर प्रामाणिक असलं पाहिजे. आम्ही आमची पाप देवापासून लपवू शकत नाही, कारण देव सर्व काही पाहतो, देव सर्व काही जाणून आहे आणि सर्व काही देवाला माहित आहे. म्हणून आम्ही इतरांना आम्ही फसवू शकत नाही आणि आम्ही स्वतःला पण आम्ही फसवू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचं सत्य जे आहे ते परमेश्वराला ठाऊक आहे. आणि म्हणून पापाची कबुली देणं तुम्ही आणि मी कधीही नाकारू नये. आम्ही प्रथम जी काही आम्ही चूक करू ती चूक घेऊन आम्ही देवासमोर यायचं आहे. त्या चुकांची, त्या पापांची आम्हाला देवासमोर येऊन कबुली द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला देवासमोर पश्चाताप करायचा आहे, कारण देवच पूर्णपणे तुम्हाला आणि मला क्षमा करू शकतो आणि तुमची आणि माझी पापे पूर्णपणे तो पुसून टाकतो. फक्त आम्ही आमच्या पापांची क्षमाच तो करत नाही, तर ती पाप ती पुसून टाकतो. अशा प्रकारे तो पुसून टाकतो की पापाचा अवशेष सुद्धा राहत नाही आणि असं दिसून येतं की आम्ही कधी ते पाप केलेलंच नव्हतं. अशा प्रकारे देव ते पापाला आमच्या जीवनातून
पुसून टाकतो. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, नीतिसूत्र 28:13, Proverbs chapter 28 verse 13, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होती. आपले जर का दोष आपण झाकले तर परमेश्वर म्हणतो की आपलं बरं होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपलं वाईट होणार जर आपण आपले दोष झाकले तर. पण जर आपले दोष आपण जर का कबूल केले आणि कबूल करून ते पाप आपण सोडून दिलं तर आपल्यावर देवाची दया होते, असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी दावीद धन्य म्हणत आहे कोणाला? ज्या व्यक्तीवरती परमेश्वर दोष लावत नाही, तर परमेश्वराच्या दयेने तो लागलेला दोष जो आहे तो देव काय करतो? पुसून टाकतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला पापाची कबुली जी आहे ती देणं गरजेचं आहे. पण दाविदाने असं केलं नाही. 3 आणि 4 वचनामध्ये दावीद म्हणतो, मी गप्प राहिलो होतो. मी गप्प राहिलो होतो याचा अर्थ दाविदाने त्याच्या पापाची त्याला जाणीव असून सुद्धा त्याने पापाची कबुली दिली नाही. तो म्हणतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला होता. हालेलुया. या ठिकाणी जो त्रास दाविदाला झाला त्याचा वर्णन तो या ठिकाणी करत आहे. पाप त्याने देवापासून लपवून ठेवलं, पापाची कबुली त्याने देवाला दिली नाही आणि म्हणून त्याला त्रास सहन करावा लागला. त्याचा अनुभव जो आहे तो या 2 वचनांमध्ये तो वर्णन करत आहे. दोषी भावनेचा परिणाम जो आहे तो भावनिकरित्या त्याच्यावर झाला, आत्मिकरित्या सुद्धा झाला आणि शारीरिकरित्या सुद्धा त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. आणि मग तो या ठिकाणी न कबूल केलेल्या पापांमुळे तो काय म्हणत आहे की मी सतत कणत राहिलो आणि माझी हाडे जीर्ण झाली. म्हणजे त्याला शारीरिक त्रास जो आहे तो त्याला झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याची हाडे जी आहेत ती जीर्ण होत गेलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आम्ही आमच्या पापांची कबुली देत नाही त्यावेळेस आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रावरती त्याचा परिणाम होत असतो आणि विशेष करून आमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. आणि मग आम्हाला आजारपण सहन करावा लागतो, रोगांना तोंड द्यावं लागतं, आमच्यामध्ये अशक्तपणा येतो आणि हे सगळं पाप न कबूल केलेल्याची चा परिणाम तो आहे. आणि म्हणून तो म्हणतो की माझे हाडे जीर्ण झालेली आहेत. आज आम्हाला पाहायला मिळतं की लोकांच्या जीवनामध्ये हाडांच्या समस्या भरपूर आलेल्या आहेत. त्यांची हाडं जीर्ण झालेली आहेत, हाडं ठिसूळ झालेले आहेत, हाडांमध्ये रोग झालेला आहे, आर्थरायटिस झालेला आहे. आणि त्याचा म्हणजे हे सगळ्या आजार कशामुळे आलेले आहेत तर कबूल केलेल्या पापांमुळे अशा प्रकारचे आजार आमच्या जीवनामध्ये येतात. आणि म्हणून गरज ही आहे की आम्ही आमच्या पापांची कबुली जी आहे ती आम्ही दिली पाहिजे. आमच्या विरुद्धात कोणी आमच्या बरोबर पाप केलं असेल तर त्यांना आम्ही क्षमा केली पाहिजे. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्यांना मोकळं केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर आम्ही काय म्हणतो, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावरती होता. हालेलुया. म्हणजेच की देवाचा हात त्याच्यावरती होता, देवाच्या हाताचा भार त्याच्यावरती होता. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्या पापाच्या ओझ्याचा भार जो आहे तो दावीद वाहत होता. आणि एवढंच नव्हे तर तो म्हणतो की उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेलेला होता.
म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे काही जीवन रस होता पूर्ण सुकल्या कारणाने त्याचं शरीर जे आहे ते पूर्ण अशक्त झालेलं होतं, शरीर बारीक झालेलं होतं. म्हणजे शरीराचं स्वरूप जे त्याचं फिजिकल अपिअरन्स होतं ते सुद्धा सगळं बदलून गेलेलं होतं. आणि जणू काय तो पापाच्या ओझ्याने जे आहे तो अगदी थकून गेलेला होता. त्या पापाचा भार त्याला पेलवत नव्हता. अशा प्रकारचं जीवन त्याचं झालेलं होतं आणि तो त्याच्यामधला जीवन रस सुकून गेल्यामुळे तो वयस्कर सुद्धा दिसू लागला होता. ज्या वेळेस आम्ही क्षमा करत नाही त्यावेळेस आमच्या मधला सुद्धा अशा प्रकारे जीवन रस पूर्णपणे निघून जातं. आमचं ही शारीरिक स्वरूप निघून जातं. आमच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही. आम्ही जेवढं वय आहे त्याहून अधिक आमचं वय जे आहे ते दिसतं. म्हणजे आम्ही वयस्कर दिसायला लागतो. आम्ही थकलेले आणि पापाच्या दबावाखाली दबलेले असे लोक आम्ही दिसू लागतो. आणि म्हणून आणि एवढंच नव्हे तर त्याच बरोबर काम करण्याची इच्छा जी आहे ती आमच्या मधून निघून जाते आणि जीवनातला आनंद देखील आमचा निघून जातो. आणि आमची जी काही स्वप्न असतात ती स्वप्न सुद्धा वाफेप्रमाणे ती स्वप्न उडून जातात. आणि म्हणून फार गरजेचं आहे की आम्ही गप्प न राहता आमच्या पापांची आम्ही कबुली दिली पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सांगतं याकोब 5:16 मध्ये, जेम्स चॅप्टर 5 वर्स 16, तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं आम्हाला जर का निरोगी राहायचं असेल तर आम्ही एकमेकांसमोर सुद्धा आमच्या पापांची कबुली दिली पाहिजे आणि आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्याचबरोबर नीतिसूत्र 17:22 मध्ये म्हटलेलं आहे, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. जर आम्ही आमच्या पापांची कबुली दिली नाही तर आम्हाला क्षमा प्राप्त होत नाही, आमचं हृदय आनंदी राहत नाही. आणि मग वचन सांगतं की खिन्न हृदय आमची हाडे काय करतं, शुष्क करतं. आणि म्हणून फार महत्वाचं आहे जर का आम्हाला आनंदी राहायचं असेल तर आम्ही पापाची कबुली दिली पाहिजे. जर का आम्हाला निरोगी व्हायचं असेल तर आम्ही फक्त देवासमोरच पापाची कबुली द्यायची नाही तर आम्ही एकमेकांसमोर पापाची कबुली द्यायची आहे आणि एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करून घ्यायची आहे. देव जे आहे ते सतत दाविदाला दोषी असल्याचं जाणीव करून देत होता आणि ते दाविदाला सुद्धा जाणवत होतं की त्याने पाप केलेला आहे, त्या पापाचा दोष त्याच्यावरती लागलेला आहे आणि देवाच्या हाताचा भार जो त्याच्यावरती आहे त्याची सुद्धा दाविदाला जाणीव ही होत होती. आणि म्हणून दावीद पश्चाताप करून देवाकडे तो वळालेला आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. देव तुम्हाला आणि मला पापाची जाणीव करून देतो, ती दोषी भावना आमच्यामध्ये आणतो. यासाठी नाही की देवाने आम्हाला शिक्षा करावी किंवा आमचा नाश व्हावा, यासाठी नाही, तर देव काय करत आहे, आम्हाला प्रेमळ शिस्त तो लावत असतो. आणि म्हणून वचन तुम्हाला आणि मला सांगतं, इब्री 12:6 मध्ये म्हटलेलं आहे की ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. इंग्लिश बायबल मध्ये म्हटलेलं आहे, द लॉर्ड डिसिप्लिन्स दोज ही लव्स. म्हणजे ज्याच्यावरती देव प्रेम करतो त्याला देव शिस्त लावतो. म्हणून या ठिकाणी शिक्षा जो शब्द लिहिलेला आहे मराठी बायबल मध्ये, त्या शिक्षेचा अर्थ असा नाही होत की देव शिक्षा यासाठी आम्हाला करतो की आमचा त्याच्यामध्ये नाश व्हावा, असा त्याचा अर्थ होत नाही.
तर देव आम्हाला शिक्षा करतो, म्हणजे देव आम्हाला प्रेमळ शिस्त लावतो. लव्हिंग डिसिप्लिन मध्ये देव तुम्हाला आणि मला घेऊन येतो. आणि कोणासाठी देव असं करतो? ज्याच्यावरती देव प्रीती करतो. म्हणजे देव त्या व्यक्तीवर प्रीती करतो, त्या व्यक्तीचा नाश होऊ नये, पापामध्येच तो पडून पापमय जीवन जगत राहून शेवटी त्याचा नाश होऊन त्याला नरकात टाकलं जावं, ही देवाची इच्छा नाहीये. म्हणून देव काय करतो? या ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्या व्यक्तीला तो शिस्त लावतो. आणि म्हणून देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की आमच्या हातून जर का पाप घडलं तर आम्ही देवाकडे यावं आणि पश्चाताप करावा, पापांची कबुली द्यावी, पश्चाताप करावा आणि देवाकडून क्षमा प्राप्त करून घ्यावी. प्रकटीकरण 3:19 मध्ये पण म्हटलेलं आहे, रेव्हलेशन चॅप्टर 3 वर्स 19, जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. हालेलुया. या वचनामध्ये सुद्धा देव ज्याच्यावरती प्रीती करतो त्यांना तो शिक्षा करतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो देव तुम्हाला आणि मला काय सांगत आहे की आम्ही आस्था बाळगून पश्चाताप हा केला पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आम्हाला सर्व जीवनाच्या क्षेत्रामध्ये आम्हाला त्रास होत राहणार. तेच दावीद तुम्हाला आणि मला सांगायचा प्रयत्न करत आहे. मी गप्प राहिलो म्हणजे मी आपल्या पापांची कबुली दिली नाही आणि माझ्या जीवनामध्ये मला शारीरिकरित्या त्रास झाला, आत्मिकरित्या त्रास झाला आणि त्याला त्याचबरोबर जे आहे ते भावनिकरित्या सुद्धा त्याला त्रास झालेला तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि मग 5व्या वचनामध्ये तो म्हणतो आता की मी आपले पाप तुझ्या जवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. आता या ठिकाणी एक टर्निंग पॉइंट त्या दाविदाच्या जीवनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक महत्वपूर्ण क्षण आहे, एक वळण त्याच्या जीवनामध्ये आलेलं दिसतं. आतापर्यंत त्यांनी त्याच्या पापांची कबुली केली नव्हती म्हणून त्याला सर्व क्षेत्रामध्ये त्रास झालेला होता, पण त्याची जाणीव त्याला झाली आणि आता त्यांनी देवासमोर त्याचे पाप जे आहे ते उघडपणे त्याने कबुली केलेली आहे. त्याचे अपराध त्यांनी देवाजवळ कबूल केलेले आहेत. देवापासून त्यांनी काहीही लपवलेलं नाही आहे. सर्व प्रकारची अनिती जे त्यांनी केलेली होती ती देवासमोर त्यांनी कबुली दिलेली आहे आणि देवाकडे त्यांनी क्षमा मागितलेली आहे. पहा, खऱ्या पश्चातापानंतर तात्काळ त्याला क्षमा मिळालेली आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा दाविदाप्रमाणे खऱ्या पश्चातापाकडे आम्ही वळालं पाहिजे. खऱ्या अंतःकरणाने आम्ही पश्चाताप केला पाहिजे. मगच देव तुरंत किंवा तात्काळ तुम्हाला आणि मला तो क्षमा करतो. आणि पाप कबूल केल्यामुळे आम्हाला दिलासा मिळतो आणि देवाकडून आम्हाला क्षमा मिळते. पण त्यासाठी पाप कबूल करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर देव लोकांची वाट देव पाहतो. कशासाठी? देव त्याला वेळ देतो आणि देव वाट पाहत असतो की या पापी व्यक्तीला कधी त्याच्या पापाची जाणीव होईल आणि कधी तो पाप क्षमेसाठी तो देवाकडे वळेल याची देव वाट पाहत असतो. आणि त्याची क्षमा करण्याकरिता देवाची म्हणजे देव उत्सुक असतो. देवाची इच्छा असते की देवाने त्या पापी व्यक्तीला क्षमा करावी आणि त्याचं जे विस्कळीत झालेलं जीवन आहे ते जीवन त्यांनी पूर्ववत करावं आणि त्याचे पुनर्रचना देवाने करावी. आणि म्हणून आम्ही स्व इच्छेने जे आहे ते आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. स्व इच्छेने आम्ही आमच्या पापांची कबुली दिली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे आणि स्वतःसाठी आणि ज्यांनी आम्हाला दुःख दिलेलं आहे, ज्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे त्यांना सुद्धा आम्ही क्षमा केली पाहिजे.
आणि म्हणूनच आपण जे पहिल्यांदा वचन वाचलं, पहिलं योहान 1:9 मध्ये, त्यावेळेस आपण तिथे वाचलं की जर का आपण आपली पापे पदरी घेतली तर देव विश्वसनीय आहे, न्यायी आहे आणि तो आपल्याला पापाची क्षमा करेल आणि सर्व अनितीपासून आपल्याला शुद्ध करेल. आणि म्हणून पापाची कबुली दिल्याने आम्हाला क्षमा मिळते. या वचनाच्या द्वारे आम्हाला समजतं की पापाची कबुली दिल्यामुळे आम्हाला देवापासून क्षमाही प्राप्त होती. त्याचबरोबर प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय वचन 19, Acts chapter 3 verse 19, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. हालेलुया. या ठिकाणी प्रेषित सांगत आहे की आमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून आम्हाला पश्चाताप करायचा आहे आणि आम्हाला देवाकडे वळायचं आहे. त्या पापापासून वळून आम्हाला आता फिरून त्या देवाकडे आम्हाला वळायचं आहे. हालेलुया. आणि तेच दाविदाने केलेलं आहे. सुरुवातीला तो गप्प राहिला, पण त्यानंतर जेव्हा त्याला त्रास होऊ लागला त्यावेळेस त्यांनी पापाची क्षमा जी आहे ती देवाकडे मागितलेली आहे. आणि मग 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तो या ठिकाणी लिहित आहे, यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. हालेलुया. जर आपल्याला क्षमेमध्ये चालायचं असेल तर आपण आपल्या पापांचे समर्थन करू शकत नाही किंवा दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही. आणि आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलंय, त्रास दिलेला आहे, त्या लोकांची आठवण करून आम्ही त्या लोकांना क्षमा करायची आहे. एक जाणीवपूर्वक निर्णय आम्ही घ्यायचा आहे आणि त्या लोकांना आम्ही क्षमा करून प्रार्थनेमध्ये आम्ही त्यांना मोकळं करायचं आहे. हृदयापासून आम्ही ते क्षमेचे शब्द जे आहेत ते आम्ही बोलले पाहिजेत. त्या लोकांसाठी आम्ही ते बोलले पाहिजेत ज्यांनी आम्हाला दुःख आणि त्रास दिलेला आहे. ते क्षमेचे शब्द फक्त ओठातूनच आम्ही काढू नये तर अंतःकरणापासून क्षमेचे शब्द काढले पाहिजेत. आणि जसं आम्ही त्यांना प्रार्थनेमध्ये मोकळं करू त्याच वेळेस आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य मिळतं. कशापासून? जो आजपर्यंत त्यांच्या विषयी जो मनामध्ये कडूपणा घेऊन आम्ही चालत आहे, राग आणि द्वेष घेऊन आम्ही चालत आहे, त्या सर्व गोष्टी आमच्या मनातून त्या निघून जातात आणि आम्हाला त्या रागापासून, द्वेषापासून आणि कडूपणापासून आम्हाला मोकळीकता मिळते. म्हणून ते क्षमेचे शब्द जे आहेत ते आम्हाला बोलणं फार गरजेचं आहे आणि तेही हृदयापासून आम्ही बोललं पाहिजे. देव तुम्हाला आणि मला क्षमा करतो आणि म्हणून आम्ही लगेचच देवाचा शोध घेतला पाहिजे. प्रामाणिकपणे त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही गेलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की आमचा देव आम्हाला सर्व पापांपासून, अनितीपासून क्षमा करणार आणि संकट समयी आम्हाला त्याच देवापासून आम्हाला संरक्षण होणार आहे. आणि म्हणून दावीद काय म्हणत आहे की देव पाहण्याची संधी आहे तोवरच त्याचा तुम्ही काय करा, शोध घ्या. प्रत्येक भक्ताने त्याची प्रार्थना करावी, प्रार्थनेमध्ये त्या देवाचा शोध घ्या असं तो म्हणत आहे. आणि यशया सुद्धा तुम्हाला आणि मला तेच सांगत आहे. यशया 55:6 मध्ये म्हटलेलं आहे, आयझिया चॅप्टर 55 वर्स 6, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, जोपर्यंत हा काळ आहे तोपर्यंत परमेश्वराचा शोध घ्या असं यशया म्हणत आहे आणि त्याचाच तुम्ही धावा करा. आम्हाला जर का पाप क्षमा पाहिजे असेल तर आम्ही त्या देवाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्या जवळ आम्ही गेलं पाहिजे, त्याचा धावा आम्ही केला पाहिजे आणि त्याच्यापासून आम्ही क्षमा प्राप्त करून घेतली पाहिजे. इर्मया 29:13 मध्ये इर्मया म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे
माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन. जर्माया 29:13. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. म्हणजे पूर्ण अंतकरणाने ज्या वेळेस तुम्ही माझा शोध घ्याल, मला तुम्ही जेव्हा शरण जाल तेव्हा मी तुम्हाला पावेन असं देव म्हणत आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला सुद्धा देव जोपर्यंत पावण्याची संधी आहे तोपर्यंत आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आमच्या पापांसाठी त्याच्याकडून आम्ही क्षमा प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि पुढे दावीद काय म्हणतो, जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. हालेलुया. आणि देव प्राप्तीचा काळ आहे, तोवरच जर का आपण त्या संधीचा लाभ घेतला आणि आपण देवाकडे प्रार्थना करून क्षमा प्राप्त करून घेतली तर कितीही मोठा जलप्रलय आला, कितीही मोठा महापूर आला तर तो तुम्हाला आणि मला स्पर्श करणार नाही. त्या महापुरामध्ये तुमचा आणि माझा नाश होणार नाही. हालेलुया. तो आम्हाला स्पर्श करणार नाही. म्हणून त्यापासून त्याचा अर्थ आहे की त्याच्यापासून तुम्हाला आणि मला काहीही धोका होणार नाही. आणि म्हणून आज या दाविदाच्या जीवनामधून तुम्हाला आणि मला हे धडे आम्हाला शिकायला मिळत आहेत या 6 वचनांमधून, की प्रथम आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की क्षमा हा देवाचा महान आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःसाठी देवाकडून क्षमा प्राप्त करून घेतली पाहिजे आणि इतरांना सुद्धा आम्ही क्षमा दिली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की लपवलेले पाप जे आहे ते आमच्या जीवनामध्ये दुःख आणि आध्यात्मिक कोरडेपण हे घेऊन येतं आणि सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणून आम्ही आमचे पाप किंवा आमचे अपराध आम्ही देवापासून लपवू नये. तिसरी गोष्ट ही आहे की देव त्याच्या लेकरांना दोष दाखवतो आणि प्रेमाने त्यांना तो शिस्त लावतो आणि पश्चातापाकडे तो त्यांना घेऊन येतो. चौथी गोष्ट ही आहे की आम्ही आमचं जर का देवाबरोबर पहिल्यासारखं सहभागिता आम्हाला करायची असेल तर आम्ही सर्व पापांची कबुली दिली पाहिजे. कारण आमच्या ठाई जर का पाप असेल आणि ते पापाचा दोष घेऊन आम्ही जर का जीवन जगत असेल तर देवाच्या सानिध्यामध्ये बसून आम्ही देवाबरोबर सहभागिता आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून पापाची कबुली देऊन त्या पापापासून आणि त्या पाप दोषापासून आम्ही जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही बसू शकत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा की प्रामाणिकपणे पश्चाताप करून आम्हाला देवाकडे वळायचं आहे आणि देव तुम्हाला आणि मला क्षमा करण्यासाठी नेहमी तो तयार असतो. त्याचबरोबर कोणताही उशीर न करता आम्ही परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचा वेळ आहे, काळ आहे, तोवरच आम्ही देवाचा शोध घेऊन आम्ही त्याच्याकडे क्षमा मागितली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमचे पाप हे देवापासून आणि इतरांपासून आम्ही लपवू नये आणि दोषीपणाचा अनुभव किंवा आध्यात्मिक कोरडेपणाचा अनुभव आम्ही घेऊ नये. जेव्हा आम्ही आमचे पाप लपवतो तेव्हा आम्हाला तो दोषीपणाचा अनुभव किंवा आत्मिक कोरडेपणाचा अनुभव आम्हाला मिळतो. पण जेव्हा आम्ही आमचे पाप कबूल करतो त्यावेळेस आम्हाला देवाकडून क्षमा मिळते, देवाकडून आम्हाला आत्मशांती ही मिळते आणि देव आमचं जीवन पुनर्संचयित करतो, आमच्या जीवनाला तो रेस्टोर करतो. आणि म्हणून हे स्तोत्र 32 जे आहे हे तुम्हाला आणि मला दाखवून देतं की खरा आनंद आम्हाला फक्त पाप रहित झाल्यामुळे खरा आनंद मिळत नाही, तर खरा आनंद आम्हाला देवाकडून क्षमा प्राप्त करून घेण्यात मिळतो. हालेलुया. म्हणून तो खरा आनंद जर का तुम्हाला मिळवायचा असेल, खरी धन्यता तुम्हाला मिळवायची असेल तर देवाकडून क्षमा प्राप्त करून घ्या. हालेलुया. कारण
कारण दावीद म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातलेला आहे, तो धन्य. आणि ज्याच्या हिशेबी देव आणि तिचा दोष लावत नाही, तोही धन्य आहे. आणि ज्याच्या मनामध्ये कोणतंही कपट नाही, तो व्यक्ती सुद्धा धन्य आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला ती धन्यता हवी असेल, तर तुम्ही तुमच्या पापांची कबुली तुम्ही देवाला द्या आणि त्याचपासून तुम्ही क्षमा प्राप्त करून घ्या. आणि त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय, त्रास दिलाय, त्यांना देखील तुम्ही क्षमा करा. त्यांना प्रत्यक्षात जाऊन त्यांच्याकडे तुम्ही क्षमा मागू शकता. आणि जर का तुम्हाला त्यांच्या समोर जाऊन क्षमा मागायची नसेल, तर प्रार्थनेमध्ये तुम्ही देवासमोर या आणि त्या व्यक्तींची नावे तुम्ही प्रार्थनेमध्ये घेऊन त्यांना तुम्ही प्रार्थनेमध्ये क्षमा करा, त्यांना तुम्ही मोकळे करा. मगच तुम्ही सुद्धा आत्मिकरित्या सर्व प्रकारच्या रागापासून, सर्व प्रकारच्या कडवटपणापासून तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य प्राप्त होईल. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलेलं आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या आपण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज तू दाविदाच्या जीवनातून आज आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही केलेल्या सर्व पापांची आणि अपराधांची नेहमी आम्ही प्रभू तुझ्यासमोर कबुली द्यावी, यासाठी की प्रभू तू पाप क्षमा करणारा परमेश्वर आहेस. तुझपासून आम्हाला क्षमा प्राप्त होते आणि म्हणून आम्ही प्रभू केलेल्या पापांची आणि अपराधांची तुझकडे क्षमा मागावी, यासाठी देवपित्या तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीत आहे. देवपित्या, दावीद म्हणतो की तो गप्प राहिला आणि म्हणून प्रभू त्याला त्रास झाला. प्रभू तो म्हणतो की त्याचे हाडांमधला सर्व जीवन रस निघून गेला, त्याची हाडे सुकून गेली. प्रभू आम्हाला त्यासारखा अनुभव प्रभू तू देऊ नको, पण आम्ही प्रभू गप्प न राहता सर्व पापांची आम्ही कबुली तुझ समोर द्यावी, याकरिता तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. आजपर्यंत आम्ही केलेल्या सर्व पापांची, अपराधांची प्रभू तू आम्हाला क्षमा कर. पुन्हा एक वार येशूच्या रक्ताने तू आम्हाला धुवून शुद्ध आणि पवित्र असं कर बाबा, जेणेकरून इथून पुढे आम्ही पवित्र जीवन जगावं आणि तुझं गौरव करावं असं तू होऊ दे. त्याचबरोबर प्रभू, ज्याने आम्हाला त्रास दिलेला आहे, ज्याने आम्हाला दुःख दिलेलं आहे, जे आमच्या बरोबर वाईट वागलेले आहेत, त्या सर्वांना प्रभू या वेळेस प्रभू आम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आम्ही त्यांची क्षमा करतो. प्रार्थनेमध्ये देवपित्या आम्ही त्यांना मोकळे करतो. त्यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये असलेला सर्व राग, सर्व द्वेष आणि सर्व कडवटपणा येशूच्या नावामध्ये या क्षणाला प्रभू तो काढून टाक बाबा. आणि प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्यासारखं प्रभू क्षमा करण्याचं अंतःकरण तू दे, जेणेकरून आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही क्षमा करावी. प्रभू इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐकली द्या. आमेन, आमेन.